400 400 तुम्हारी 400 बोले 400 हेलो भारी रे लीला. चेरापुंजीवरनं डायरेक्ट शिलाँगच्या पोलीस सेंटर म्हणतात इकडे. इकडूनच तुम्हाला टॅक्सी गुवाहाटीला, चेरापुंजी, मोसिनराम कुठे पाहिजे तिकडे इकडून सगळं टॅक्सी. जायचं कुठे आता पहिले? फुल गर्दी आहे इकडे. मास्क पडलंय. काय आहे? फुग्गा आहे. आपण घेऊ हा नंतर. ओके प्रणिता, शॉपिंग करायची आहे का? काय दोन तिथे चालते. 1 मिनिट परी. मार्केट फिरूया. परीची तर पहिलेच शॉपिंग झाली. अगं झाडू नाही मारायचा. अशा वरती उचल. चल. अरे इकडून कुठे गाड्या येतात यार? अरे भारी आहे यार इकडे. शूज आहेत इकडे, कपडे आहेत. प्रणिता शूज बघ. अरे बघ ना, भारी आहे. तरी उचलायला लावलंय मला वाटते. हे बघ, सही आहे ना. अरे आपल्याला वाटतं रोडवरची पॅन्ट बिंट बघ चांगले आहेत. हे बघ, शॉल आहेत. अरे स्ट्रीट आहे अख्खी मोठी. अरे तू पक्का बघ तर. हा ती बघ, ती होईल. 400 तू घालून तर बघ. अरे समजेल ना मला. काही बघून समजते का कुठली होईल. कसं नाही नाही होणार मला. अरे 400 150 रुपया दे. घाल तर. 400 400 तुम्हारी 400 बोले 400 हेलो भारी रे लीला. होलसेल गरम होतं? 400 अरे इथं पावसाळी पण आहे. ए लीलाचं शॉपिंग एक नंबर. हा कलर चांगला वाटतो या जीन्सवर ॲक्च्युली. चणा वेळ आतमध्ये पण आहे. झालं सगळं बंद झालं. तिथे तर इलेक्ट्रॉनिक्स आहे सगळं. बाहेर कपडे बिपडे आहेत. मला वाटतं वरती रेस्टॉरंट वगैरे आहेत. The next day. व्हेरी गुड मॉर्निंग एव्हरीवन. पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा आपला शेवटचा दिवस शिलाँगमध्ये. वातावरण बघा, क्लाउडी झालं आहे. हो चला, आपला स्टे इकडे संपतो. आज आपण डायरेक्ट जाणार घरी. 12 तासात शिलाँग ते मुंबई. कुछ भी वाया फ्लाईट. तर आय डोंट नो तुम्हाला दाखवलेलं का नाही. तर आपण होतो एअरबीएनबीमध्ये. एअरबीएनबीचं नाव आहे तेरशा होमस्टे. इकडे आपल्याला हॉलमध्ये टी व्ही, अटॅच किचन, डायनिंग टेबल. हा एक मास्टर बेडरूम आहे आणि हा एक मास्टर बेडरूम आहे. ही परी आहे. हे वॉशरूम आहे. एक नंबर अपार्टमेंट आहे हा. 2 BHK मस्त आहे. आणि बाहेर पार्किंग पण आहे. हा असा एरिया आहे आजूबाजूला. मस्त आहे. म्हणजे तुम्ही गुगल मॅप्सवर इझिली फाइंड आउट करू शकता. असं काही डिफिकल्ट नाही आहे. चला तर इकडून निघूया. घर चेक केलं. वाजले 10:45. निघूया चला. लेट्स स्टार्ट द जर्नी. तेही आहे कालिका मातेचं मंदिर. आम्हाला रोज सकाळी जाताना येताना दिसायचं. चला नमस्कार करतो, निघतो आम्ही. येतो परत कधीतरी. मेघालयचं माहीत नाही, पण इकडचं वातावरण एकदम हेच आहे. म्हणजे सकाळी 10-10:30पर्यंत एकदम कडक ऊन असते आणि मग अचानक ढगं येतं, वातावरण चेंज होऊन जातं आणि मग 3-4 वाजेपर्यंत हलकासा पाऊस पण येऊन जातो.
आल्यापासनं सगळ्या दिवशी आपल्याला पाऊस भेटला. हे बघा अलुमिनियम लेक रस्त्यावरच आहे. तुम्ही शिलाँग गुवाहाटीच्या रस्त्यावरच त्याचा व्ह्यू पॉईंट आहे. बोटिंगसाठी खालती उतरायला लागतं. आपण फक्त वरतून बघणार आणि कंटिन्यू करणार. बाजूला हा बघा लेक. आता पार्किंग कुठे पुढे आहे. हा ती बघ पुढे पुढे पार्किंग एवढा मोठा आहे तो. मेघालयाची ना काय लँग्वेज नाही, ऑफिशियल लँग्वेज इंग्लिशच आहे. इंग्लिशमध्येच ते लोक त्यांची भाषा लिहितात. असं काहीतरी आहे तिथे. ते बोटिंग पॉईंट आणि नेहरू पार्क बनवलं आहे त्या लोकांनी. राईट साईडला आपण गेलो तर एअरपोर्ट आणि हा आता आपण डायरेक्ट गुवाहाटी. तर इकडून जे शिलाँगचा रस्ता आहे जो 20-22 किलोमीटरचा आहे तो वन वे आहे आणि इथून आपल्याला 4 लेन हायवे आहे प्रॉपर एअरपोर्टपर्यंत. पाऊस आला शेवटी आणि वाजल्यात 12-10. दिलेलंच तसं आम्ही पहिलेच बघितलेलं गुवाहाटीमध्ये पाऊस सांगितलेलं शेवटच्या दिवशी, ज्या दिवशी आपण निघणार होतो. एकदम जोरात नाही, हलका हलका. हायवेवर पण आज दुकानं बंद आहेत. एक रिझन असू शकते, मला माहीत नाही खरं आहे का नाही, बट संडे आहे आणि इकडे पॉप्युलेशन ख्रिश्चन आहे तर संडेला मोस्टली ते लोक सुट्टी घेतात. सो ऑलमोस्ट म्हणजे 80-70% दुकानं बंदच आहेत. मध्ये मध्ये थोडेफार ओपन आहेत. नाच ना. मेघालयात शिरताना आणि एक्झिट करताना आपल्याला एकच टोल, म्हणजे आपण 3 दिवस फिरलो पण हा एकच टोल लागतो आपल्याला जो गुवाहाटीवरनं शिलाँगला जातो. इकडे इंटरेस्टिंग फॅक्ट काय माहिती आहे का, आत्ता आपण जिकडे उभे आहेत हे पेट्रोल पंप हे मेघालयामध्ये आणि समोर जे तुम्ही दिसताय ते आसाम आहे. म्हणजे या साईडचे जे डोंगर आहेत हे सगळे मेघालय, आसाम. हे असं कंटिन्यू राहतं थोडंफार पुढे आणि मग तिथून पूर्ण आपण आसाममध्ये एंट्री करू. आता असंच आपण खालती उतरलो आसाममध्ये, ते तेवढं थंड जाणवत नाही आहे आता. मेघालयामध्ये तर दिवसा पण जाणवत होतं. हां, तर या लोकांना मी सोडलं एअरपोर्टला. आपली 5ची फ्लाईट होती ती 4:45ची झालं आहे. आम्ही एकदम आता कट टू कट आलो आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे मला बाईक बोलतो कार सोडायची आहे. ती जास्त नाही, 7 किलोमीटर लांबच आहे इकडून आपल्यापासून. पण मला परत मग काय बघायला लागेल काहीतरी. होपफुली होऊन जाईल. बाकी आम्ही जेवलो पण नाही यार, जेवायचं आहे. पण आज संडे आहे तर ट्रॅफिक, मी 3 वाजेपर्यंत तरी यायला पाहिजे. चला, आपली इथे आसामची टूर तर फिनिश होते. गाडी ड्रॉप केली आणि मला काहीच भेटत नव्हतं. तर नशीब तिकडे एक बॅटरी कारवाला असं निघाला आणि त्यात पण सीन काय माहिती आहे का, बॅटरी कार अलाउड नाही का की आज मोदी येतं. तर बॅटरी इंडियाने बंद केलं आणि सेक्युरिटी खूप वाढवलं इकडे. नशीब भेटली. वाजल्याची फ्लाईटमध्ये आपण बसलो. अभी जा रहे मुंबईवरनं अजून जर्नी बाकी आहे.
आग आहे आपल्या मुंबईत आणि इकडे टेम्परेचर 28, 10मधनं डायरेक्ट 28ला आलो आज. ड्रास्टिक चेंज. अजून आपली अरे हो अजून आपली जर्नी संपली नाही. अजून 1.5 तास आहे आपला ओलामध्ये. बट ठीक आहे, ही सिरीज आपण इकडेच संपूया. ओके हां फिश. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर अरे हे तर पहिलेच झालं. चलो बाय बाय.